नमस्कार. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कौठाळी येथे साजरा करण्यात आला. उत्तर तालुका कौठाळी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना ग्रामपंचायत येथे राबविण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी सुरू करण्यात आलेले एक महत्त्वाचे अभियान आहे. या अभियानाचा उद्देश ग्रामपंचायतींना स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती आणि डिजिटल सुविधा यासारख्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यास मदत करणे हा आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण जीवनाचा दर्जा सुधारणार आहे. या ग्रामीण अभियानातून ग्रामपंचायतींनी स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती, हरित उपक्रम, डिजिटल सुविधा आणि पारदर्शक कारभार या क्षेत्रात प्रगती साधणे अपेक्षित आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात जीवनमान उंचावेल, स्थानिक प्रशासनाचा दर्जा सुधारेल, तसेच गावकऱ्यांचा सहभाग आणि जबाबदारी वाढेल. यावेळी शाळा परिसर व गावातील परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सरपंच श्वेता पाटील, उपसरपंच रणजित माने, उत्तर सोलापूर बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रतिभा साखरे, पर्यवेक्षिका अनिता जिंदम, ग्रामसेवक गुंड, तंटामुक्ती अध्यक्ष संग्राम पाटील, विस्तार अधिकारी वंदना सोनकवडे, अंगणवाडी कर्मचारी, मदतनीस, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच चंद्रप्रभा भास्कर व माजी उपसरपंच धनंजय पाटील, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक गुंड, शिक्षक व विद्यार्थी दयानंद भास्कर, समाधान पाटेकर, रहीम सय्यद, संतोष गायकवाड, माणिक साबळे, वसंत साबळे, बाळू माने, गावातील समस्त ग्रामीण भागातील नागरिक उपस्थित होते. धन्यवाद. समजून घ्यायला आपण काय करूया माहिती का, एक छोटीशी गोष्ट सांगते तुमच्या गावाची. तुमच्या गावाचं नाव काय आहे आणि जिल्ह्याचं नाव काय? बरं, आणि तालुक्याचं काय नाव आहे? उत्तर सोलापूर. एवढं सुद्धा तुम्हाला माहिती असेल तरी माझ्यासाठी पुरेसं आहे. आता आपण ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतो आपण या शाळेमध्ये शिकतोय बरोबर. आपल्याला आपल्या सगळ्या शिक्षकांची नावं माहिती असतात. आता तुम्ही मला गावचं पण नाव सांगितलंय, आपल्या सरपंच मॅडमचं पण नाव तुम्हाला माहित असेल, उपसरपंच सरांचं नाव माहित असेल, किंवा नाही नसेल माहिती तर ते माहीत करून घ्या. आता आपण जी प्रभात फेरी काढली त्याचा मागचा काय उद्देश होता रे? काय कशासाठी काढला असेल? कोणाला सांगता येईल बरं? हात वर करून सांगा मला. कशासाठी प्रभात फेरी काढली आपण 15 ऑगस्टला किंवा 26 जानेवारीलाच प्रभात फेरी काढतो की नाही? मग आज का काढली असेल? आज काय विशेष आहे? असं काही स्पेशल दिवस आहे का? असं वाटतंय का तुम्हाला काही स्पेशल दिवस आहे? ही सगळी लोक का बरं आली असतील सकाळी सकाळी उठून आणि खराटे घेऊन हातामध्ये का बरं फिरत असतील असं वाटतंय तुम्हाला? तुम्हाला प्रश्न पडला नाही का? पडला ना? मग त्या प्रश्नाचं मी येस शाबास. हिच्या सगळी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. सगळ्यात मूळ जो गाभा आहे आजच्या प्रभात फेरीचा तो म्हणजे स्वच्छता आणि मेहनत. आज सगळ्यांनी आपण आता मेहनत पण करणार आहेत. आता आम्ही करून आलोय, तुमची पण बारी आहे. आता आपल्याला आपली शाळा स्वच्छ करायची आहे. आता आज आम्ही सगळे ज्या कामासाठी इथं आलेले आहोत तर तुमच्या गावामध्ये स्वच्छता करण्यासाठी आलोय. तुम्ही रस्त्याने येता जाता बघता बघा, तुमच्या शाळेच्या समोर भरपूर कचरा पडलेला आहे किंवा रस्त्याने येता जाता भरपूर घाण पडलेली असते. आपल्याला वाटतं का कधी की स्वच्छ करावं? लोक किती घाण करतायत, कधी वाटतं का आपल्याला? नाही ना वाटत. आजपासून सगळ्यांनी विचार करायचा, माझं गाव स्वच्छ गाव. आता आपण घोषणा दिल्या की नाही? काय घोषणा दिल्या? माझा गाव स्वच्छ गाव, आमचा देश सुंदर देश, माझा गाव सुंदर गाव. मग सुंदर करण्यासाठी या गावाला आपल्याला काम करावं लागेल ना, मेहनत करावी लागेल. आपणच आपला जो कचरा करतो तो आपल्याला स्वतःच काढायचा आहे. तर आपण छोट्याशा या कामासाठी आलोय, पण आपल्या छोटासा जो वाटा आहे ना त्याच्यामधून आपल्या गावामध्ये खूप काही घडून येणार आहे. लोकांना स्वच्छतेच्या सवयी लागतील किंवा जे रस्त्यावरती कचरा टाकण्याची जी सवय आहे घाणेरडी, त्याच्यामध्ये आता तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मार्फत एक कचऱ्याची गाडी येणार आहे. कचऱ्याच्या गाडीमध्ये कचरा टाकायची आपल्याला सवयच नाही आतापर्यंत, पण आता आपल्या गावामध्ये अजून एक नवीन गोष्ट घडणार आहे की कचऱ्याची गाडी रोज आपल्या गावामध्ये फिरणार आहे. तर आज सगळ्यांनी मिळून हात वर करून मला सांगा, हात वर करा, अगोदर एक उजवा हात वर करा आणि सांगा की मी
गावामध्ये परिसरामध्ये आणि घरामध्ये कचरा करणार नाही. मी केलेला सर्व कचरा उचलण्याची जबाबदारी माझी स्वतःची असेल. रस्त्यात पडलेला सर्व कचरा उचलून मी कचरा कुंडीतच टाकेन आणि माझ्या घरच्यांना, शेजारच्यांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना कचरा कुंडीतच कचरा टाकण्यासाठी सांगेन. आता हात खाली. आता एवढं जर तुम्ही केलं ना, माझ्यासाठी खूप मोठं काहीतरी काम होणार आहे. आता तुम्ही प्रत्येकाने घरी जाऊन काय सांगायचं? तुमच्या आसपास जो कचरा पडलेला असेल घराच्या, तो आधी साफ करायचा. आता शाळा स्वच्छ केल्यानंतर घराच्या घरी गेलात ना, दिवाळीच्या अगोदरची स्वच्छता म्हणून आधी घरातली जाळ्या जळमट काढायची आणि घराच्या बाहेरचा जो परिसर आहे प्रत्येकाने, आता इथे किती 100-150 मुलं उभी आहेत, एवढ्या मुलांनी जर प्रत्येकाने आपापल्या घराचा परिसर स्वच्छ केला तर गाव स्वच्छ व्हायला किती वेळ लागेल? वेळ लागेल का? आता मला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही फक्त परिसर स्वच्छ ठेवा आणि शाळा स्वच्छ ठेवा. जास्त काही आपल्याला करायचं नाही आणि स्वच्छतेच्या सवयी आपण स्वतःमध्ये आणायच्या आहेत. आता इथून पुढे तुम्ही कधीही कचरा असा टाकायचा नाही. बघा इथे काहीतरी घाण पडलीये. आता तुमच्या शाळेसाठी पण कचरा कुंड्या असतील की नाही? कचरा कुंडीतच कचरा टाकणार तुम्ही सगळे. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? कचरा टाकायला काही अडचण आहे का? रस्त्यावर जाता जाता कचरा टाकायला मला मजा येते असं वाटतंय, मग तसंच करणार का कोणी? नाही ना? बरं ठीक आहे. आता बराच उशीर झालाय, सगळे उन्हात खूप वेळ झालं थांबलेत आणि सगळ्यांना सुट्टीची मजा पण घ्यायची आहे, लवकर घरी पळायचंय. तर आता जी लहान मुलं आहेत 5वी पर्यंत त्यांनी घरी जायचं आहे. तुमची सुट्टी होईल, पण 5वी, 6वी आणि 7वीच्या मुलांनी इथे श्रमदानासाठी थांबायचंय. श्रमदान म्हणजे काय? तुम्ही थोडीशी जर मेहनत करून शाळेसाठी थोडा वेळ दिला तर त्या मेहनतीमधून शाळा तुमची स्वच्छ होणार आहे. मान्य का सगळ्यांना? 5वी, 6वीची मुलं हात वर करा. 5वी, 6वी, 7वी सगळ्या मुलांना करायला आवडेल का? आम्ही पण आहे तुमच्या सोबत. आपल्या सगळ्या शाळेच्या स्वच्छ करायचं. बाकीच्या मुलांनी आता व्यवस्थित घरी जायचं आहे. ओके, सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.